दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. वक वकिलीचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गोराई बोरीवलीमध्ये आपण आलेले आहोत. सुनबाई आहेत संपदा जुकर आणि सासूबाई रूपा जुकर यांना भेटून सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. सुनबाई, फ्रीज मधला बर्फ संपला का? बर्फ नसेल तर थंड पाणी पण चालेल, त्याच्याने राग शांत होतो. मी चिडते? मी आजपर्यंत चिडले का? मी रागानं कधी मोठ्याने बोलले का सासूबाई? आमच्या काळी सून म्हणून आम्ही काय कमी राबलो? अरे संसार संसार जसा टीव्ही टेबलावर, रिमोट दाबत हातानं, सिरियल चालू दिवसभर. आता थोडं टीव्ही बघितलं तर काय बिघडते? अहो सासूबाई किती बोलताय? साड्या खूप, त्याच्यात एक पैठणी. पैठणी एक तसा विनरही एक. आता मी बोलेन ते पैठणी जिंकूनच. पैठणी सासूचीच, पैठणी सुनेचीच. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. या जुकर परिवाराला जरा बोलतं करूया आणि काय म्हणतायत दोघी सासूबाई आणि सूनबाई. चला बघूया. नमस्कार. ओके, धन्यवाद. घेतो. बरं, एक अक्षर देतो, उखाणा घ्यायचा. अक्षर आहे न. नावात काय बिशात, संतोष माझ्या खिशात. काय सांगता? हे माहित नव्हतं आम्हाला. हे घ्या, त्यांच्याच खिशात हे बघ, लक्ष्मी पण ठेवा. आई तुम्ही घ्या कुठला. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून. अशोकरावांचं नाव घेते जुकरांची सून. अरे वा, अभिनंदन. पण ओळख करून द्या सगळ्यांची. माझे मिस्टर नमस्कार. संतोष जुकर, सासरे अशोक नमस्कार. जुकर, सासूबाई रूपा जुकर, नमस्कार. मोठ्या जाऊबाई शिवानी जुकर, 2 नंबरच्या जाऊ प्रणिता जुकर, माझा मोठा पुतण्या शंतनू जुकर, बरं. शर्वरी जुकर, नमस्कार. स्वराज जुकर 2 नंबर दिरांचा मुलगा, नमस्कार. आणि सानिका माझी मुलगी. सगळ्या जुकरना आपण भेटलेले आहोत. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 सासूबाई, तुमचं माहेर कुठलं? कल्याण. पण सगळं बालपण कल्याण मध्ये. हो, कल्याण. कसं वाटतं कल्याण मधलं बालपण तुमचं कसं गेलं? छान आहे. आणि मग कसा होता स्वभाव लहानपणी छान होता तुमचा? माझा चांगला होता. कधी ओरडा वगैरे खाल्ला आई वडिलांचा? नाही, अजिबात नाही. कधीच नाही. कधीच नाही. तुम्हाला लाडकी होती सगळ्यांची. तुम्ही लाडके होता? हो. बरं आहे. बरं, तुमचं लग्न कधी जमलं? 65 साली. तुम्ही कुठे होता राहायला? मी ग्रँट रोडला होतो. माझं बालपण ग्रँट रोड मध्येच गेलो. आणि मग तुम्ही काय करत होता? मॅट्रिक झाल्यानंतर मी ह्या लाईनला गेलो. म्हणजे थोडंसं मेकअप लाईनला वगैरे, नाटकाची मेकअप करायचो, विक करायचो, अरे वा. दाढ्या मिशा लावायचो. हा. आता म्हणजे सगळं रेडीमेड मिळतं, पण हाताने दाढी मिशे लावणं ही एक जे आर्ट होती ते आताच्या लोकांना कोणाला जमणार नाही. ते बर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं लग्न कधी जमलं? 65 साली. 1965. कुठे पण? कसं काय? कल्याणला कसं काय? नाही, हे आमच्या नाही हे घरामधून जमून घेतलेलं आहे. ते मावशी बाजी होती ना, त्या मावशींनी म्हणजे माझी पत्रिका घेऊन गेली ती म्हणजे माझ्या नंदेचा पुतण्या आहे, त्याला घेऊन जाऊ का हिची पत्रिका? आईला विचारलं, आईने सांगितलं घेऊन जा म्हणून. त्यावेळेला पत्रिका माझी काढलेली नव्हती. मग पहिलीच पत्रिका ती माझ्या मावशीने ह्यांच्याकडे नेऊन दिली आणि मग ह्यांनी सांगितलं की पत्रिका जमते म्हणून. मग चालू पहिल्याच सुरुवातीला, अगदी पहिल्याच वेळेला काढली आणि लगेचच जमली ती. तुमच्या बाबतीत कसं काय झालं? आमच्याकडे तीच पद्धत आहे. जसं यांच्या थ्रू चालू होतं तसंच माझ्या बाबतीत पण झालं. नवरात्राचा पहिलाच दिवस होता. बर. हे लोक त्या दिवशी घरी आले बघायला आणि मी आपली ऑफिसमधून 4 वाजता आली घरी. साधारणतः 6 वाजता हे लोक 6:30च्या दरम्यान आले होते. आणि मग लग्न झालं? नाही, त्याच्यानंतर हे लोक यांनी बघितलं, मला जनरली जे विचारतात ते विचारलं. त्याच्यानंतर आम्ही यांच्याकडे आलो, आम्ही बोललो आणि नंतर पसंत केली. अरे वा, किती छान.
मग तुम्ही काय करता? मी डायमंडमध्ये नोकरी करता? हां, जॉब करतो. पहिला मी स्वतःचं करायचो, पण आता सध्या जॉब जॉईन केलं स्वतःचा. बरं सासूबाई, मला तुम्हाला विचारायचं आहे की सूनबाईने त्यांच्या वागण्यात किंवा स्वभावात काय एक बदल करावा असं वाटतं? नाही नाही, आहे तिथे चांगले गुण आहेत, फक्त जरा चिडचिडपणा करते, तो करू नाहीये, कमी करावा. का हो करता चिडचिड? शॉर्ट टेम्पर्ड आहे मी. कमी करा ना, सांगतायत सासूबाई तर. आणि तुमचं काय म्हणणं आहे, सासूबाईंनी काय स्वभावात बदललं पाहिजे? बदल काहीच नाही, म्हणजे आहेत ते ॲज युजल आहेत, त्या चांगल्या आहेत. काही बदलायला नको. चला, ही मतं ऐकली आणि आता आपण दोन्ही गटांना प्रश्न विचारूया, बघूया गुणांची आघाडी कोण घेणार. पहिला प्रश्न सूनबाईंसाठी. सासूबाई नाराज असतील तर त्यांना खुश करायला काय करा किंवा काय द्याल म्हणजे सासूबाई खुश होते? कालवण भात, आय मीन माशाचं कालवण आणि भात त्यांना आवडतं. माशाचं कालवण आणि भात त्यांना आवडतं. नाही, उत्तर चुकलं. काय म्हणणं आहे तुमचं? काय दिलं तर तुम्ही खुश? फुलं. फुलं द्यायला पाहिजे. कळलं तुम्हाला? मग त्यांना आनंद होईल. मी देते, पण आता मी विसरलात, आता एकदम कालवण भातावर गेलात. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, तुमचे मिस्टर कोणत्या डिशची फरमाईश फक्त सासूबाईंकडे करते? खिमा पॅटिस. कुठलं पॅटिस? खिमा पॅटिस. चला, अभिनंदन, हा गुण मिळाला. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. सासूबाई, मला सांगा, सूनबाईंच्या येण्याने सासरी काय वाढलं? नॉलेज. जनरल नॉलेज. जनरल नॉलेज. का हो? का सांगा ना, का? उत्तर बरोबर आहे. का हो सांगा ना. मी सांगू काय? हा. आणि आम्ही बसतो ना, तेव्हा मग काही ना काहीतरी विषय असे निघतात की त्याच्यावर मग मी काहीतरी सांगत असते. पण मला आवड आहे की बाहेरच्या गोष्टी माहिती करून घेण्याची आणि मग ती सगळ्यांना सांगायची. म्हणून त्या म्हणतात की जनरल नॉलेज त्यांचं वाढलं. आम्ही बसलो तर आमच्यामध्ये भरपूर चर्चा होतात, माझ्या आणि पप्पांमध्ये. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, सासूबाई, तुमच्या मुलाने सूनबाईला दिलेलं महागडं सरप्राईज काय? मंगळसूत्र दिलं. कसलं? डायमंड. अरे वा, सासूबाईंचं बरंच लक्ष आहे घरात. हा गुण पण मिळाला. पुढचा सासरे बुवा, तुमच्यासाठी प्रश्न आहे. तुम्ही सांगा, तुमच्या कोणत्या भेटीने तुमच्या पत्नीचा राग बाजूला सारून त्यांना तुमच्या प्रेमात बंद केलं? तुम्ही एक त्यांना अशी भेट दिलीत की त्या भेटीमुळे त्या प्रेमात बंद झाल्या एकदम. नको नको म्हणताना मी एक भेट दिली, त्याच्यामध्ये ती इतकी खुश झाली, तो म्हणजे मी एक बाजूबंद. अरे वा, अभिनंदन. कधी घेतला होता तो? ह्या गोष्टीला जवळजवळ 35 वर्ष होऊन गेली. लक्षात ठेवू दे. आठवत होतो दिवस. वा वा, अभिनंदन. त्यांनी केलं. आणि आता पुढचा प्रश्न मुलासाठी. स्वतःच्या आयुष्यात तुमच्या पत्नीला एकदा तरी काय करायचं? यांना आयुष्यात एकदा तरी एक गोष्ट करायची, ती कोणती? जॉब. चुकलं, काय सांगा? मला असं काहीतरी करायचं ज्याच्यात माझं नाव होईल. आय वॉन्ट टू डू समथिंग, काहीतरी वेगळं, त्यातून मला संपदा जुकर म्हणून ओळखलं जाईल. नमस्कार. नमस्कार. चला, दोन्ही बाजूला दोन्ही गट आता सज्ज झालेले आहेत. चर्चेचा विषय आजच्या सुना सोन्यासारख्या ज्या काही वस्तू असतात, ज्या मौल्यवान आहेत, त्या बेफिकीरपणे वापरतात का? सासूबाई, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, म्हणजे व्यवस्थित नाही ठेवत. नाही ठेवत. म्हणजे तुम्ही जेव्हा सून होता तेव्हा तुम्ही व्यवस्थित ठेवत होता, पण आत्ताच्या काळात आपण वस्तू ठेवतो तसं नाही ठेवत ना हल्लीच्या सुना. म्हणजे असं कुठे पण ठेवायचं आपल्या घाई गडबडीमध्ये, तसं ठेवू नये हल्लीच्या सुनांनी. असं तुम्हाला वाटतं? बस, तुम्हाला काय वाटतं? आम्ही ठेवतो, पण नॉर्मली नंतर ठेवतो, कारण त्यावेळी ते काम करायचं असतं. काय पण समजा काही पूजा असेल आपल्याकडे, मग त्यावेळी दुसरं बाकीच्या गोष्टी करायच्या असतात, मग ते काढून ठेवण्यात आम्ही पर्समध्ये टाकतो. ठेवतो, पण मे बी केअरलेसली. म्हणजे मान्य आहे तुम्हाला? ठेवतो. सुना नीट ठेवत नाही. नाही, ठेवतो, पण असं नाही जसं आई सांगतात की याच्यात लॉकरमध्ये ठेवायला पाहिजे वगैरे, असं नाही. अशा ठिकाणी जिथे आम्हाला पटकन घेता येईल असं. नाही, म्हणजे हल्लीच्या सुना मौल्यवान वस्तू नीट ठेवतात का, हाताळतात का, एवढा प्रश्न आहे. हो की नाही? हो. अरे या नाही म्हणताय तुम्ही, हो म्हणताय. सासरेबा, तुमचं काय म्हणणं आहे? नाही ठेवत. नाही. बरोबर, म्हणजे तुमचं म्हणणं आहे सुना नाही ठेवत. नाही. तुमचं काय म्हणणं आहे चिरंजीव? ठेवतात, पण प्रॉपर जागेवर नाही ठेवत. कुठेही पण कोणत्याही ड्रॉवर उघडला ठेवलं असं, त्याच्यामध्ये नुकसान होतं कधीतरी. प्रत्येक गोष्टीला एक एक जागा ठेवण्याची जागा दिलेली असते, कायम स्वरूपाची.
ज्या ठिकाणी ज्याचं वास्तव्य आहे त्याच ठिकाणी ती जागच्या जागी. बरे ते उशीर झाला तरी चालेल, चालेल, बरोबर. पण कामाला उशीर झाला तरीच चालेल, करायला उशीर पुढची गोष्ट झालं तरी चालेल, पण ते पहिला त्याचे जे स्थान आहे त्या स्थानावरती ठेवा. पुढच्याही ते स्थान विसरून दुसऱ्या जागेवर ठेवलं की परत तुम्ही शोधत बसणार, माझं हे कुठे गेलं, माझं ते कुठे गेलं, हे माझं सापडलं का. असे हे प्रकार वारंवार घडतात. बर ठीक आहे, म्हणजे कळलं आम्हाला, तुमच्या भावना पोहोचल्या. हा हो गेले. का 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 तुम्ही अशा म्हणाला? हा का बोललात सांगा ना तुम्ही. काय नाही, हल्ली असं चालतं म्हणून. हल्ली असं चालतं. आम्ही वारंवार तिला तेच म्हणतो. हो हं. पण इतक्या वर्षात ह्या काही नाही ठेवत नाही. झालंय, जागेवरच ठेवणार. बरोबर. असं होत होतं म्हणून वारंवार बोलून बोलून त्याच्यात सुधारणा. वा वा छान, बरं केलं तुम्ही बोललात म्हणून. बरं आता तुम्हाला विचारायचंय, काय म्हणणं आहे, सुना मौल्यवान वस्तू जागच्या जागी ठेवतात? म्हणजे तसं नाही ठेवलं जात पटकन जागेवर कुठली गोष्टही, कारण तेवढी घाई असते आणि आजकाल तसं जनरेशन राहिलेलं पण नाहीये की आपण सगळं हळू करा आणि कुठेतरी नवऱ्याची जाण्याची घाई असते, कुठे दिरांना जायचं असतं, त्या गडबडीत आम्ही पटकन काढणार आणि ठेवणार. पण तेवढं म्हणजे माहिती असतं की बाबा ही वस्तू आपण इथे ठेवली आहे, थोडं केअरफुली आम्ही पुन्हा ते उचलून आपल्या जागेवर नाही. तुम्ही काय करता हे नाही विचारलं. नाही पण तसं आम्ही ठेवतो, असं नाही पण कुठेही ठेवली जाते ही वस्तू आमच्याकडनं आणि ते आमच्या सासूबाईंना वगैरे तसं मान्य नसतं. पण तेवढी आम्ही काळजी घेतो नंतर की बाबा नाही ही वस्तू इथे तर ती ही जागेवर गेलीच पाहिजे म्हणून. पण त्यावेळेस काही वेळेस गडबड असते, अशा वेळेस नाही होत. तुमचं काय म्हणणं आहे? इकडे तिकडे नाही होत ठेवायला कधी कधी कामानिमित्त. नाही नाही, काय होतं काय नाही होत हा विषयच नाहीये. आजकालच्या सुना या मौल्यवान वस्तू वेळेत बस एवढंच आहे ना. तुमचं काय म्हणणं आहे? नाही ठेवतो आम्ही, पण ते नंतर, म्हणजे तेव्हा नाही ठेवत, कारण तेव्हा घाई असते, कसं ठेवणार, मग आम्ही नंतर ठेवतो, पण ठेवतो. तुमचं काय म्हणणं आहे? नाही ठेवत. तिकडे काय म्हणतायत बघूया जरा या गटात. हा नवऱ्याला जागच्या जागी ठेवता का नाही विचारलं. नाही दागिने दागिने म्हणजे थोड्या वेळाकरता जरी ठेवले तरी नंतर लक्षात आल्यावरती ती वेळच्या वेळी जागेवर. बरं तुमचं काय म्हणणं आहे? ठेवतो. तुम्ही? ठेवतो आम्ही पण जागेवर. कोणाला? नवऱ्याला पण आणि दागिने काय 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 त्या काहीतरी बोलल्या काय? नवऱ्याला पण आणि दागिन्यांना पण. बापरे, हे घ्या कागद घ्या. आणि आता सगळ्यांची मतं यामध्ये आलेली आहेत. मी काही प्रश्न विचारतो, बघूया प्रत्येकाचं मत कोणाच्या बाजूने कौल देत आहे. जर तुम्ही राजे असाल तर तुमच्या गडाचा किल्लेदार म्हणून या दोघांपैकी कोणाला नियुक्त कराल? या दोघींपैकी कोणा एकीलाच जर नियुक्त करायचं असेल तर सुनेला कराल का सासूबाईंना कराल? की गड राखू शकेल असं कोण आहे या दोघींपैकी? सासू आहे. बरं, यांचं म्हणणं आहे सून. 1 2 3 4 5 जण म्हणतायत सून, 5 जण म्हणतायत सासू. त्यामुळे चला हा गुण कोणालाच मिळणार नाही. या दोघींपैकी ती फुलराणी कोण? 3. बापरे, सगळेजण म्हणतात सून. हप्ता बंद मध्ये सहभागी झाला तर मदतीला स्वतःबरोबर कोणाला न्याल उत्तरांसाठी? प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमासाठी कोणाला न्याल? सून. अरे इकडे सगळेच म्हणतात सून. श्रावण संपल्यावर कोणाकडे पहिले जेवायला जाल? या दोघींपैकी कोणा एकीकडे जायचं असेल तर कोणाकडे जाल? सासूकडे. का? तुमच्याकडे काय चायनीज असतं काय? कोण येणार नाहीत म्हणतात तुमच्याकडे? हा पॅटीज असतं. आई करतात ना. आणि या दोघींपैकी आज पैठणी कोण जिंकेल असं वाटतंय? म्हणजे अंदाज बघूया प्रत्येकाचा, कोणाचा अंदाज बरोबर येतो. आज पैठणी कोण जिंकेल? सून. 1 2 3 4 जण म्हणतात सासू. हो सासू. नाही सासू लक्षात येतं इथे लाल. असं म्हणाल असंच बसू का? 1 2 3 4 जण म्हणतात सासू आणि बाकीच्यांचं म्हणणं आहे सून. एक विषय आणि चर्चा खूप छान रंगली होती की सुना मौल्यवान वस्तू नीट हाताळतात का? सासूबाईंचं म्हणणं होतं नाही, सूनबाईंचं म्हणणं होतं आम्ही हाताळतो, व्यवस्थित ठेवतो. या गटातल्या 1 जण तर अशा म्हणाल्या की आम्ही नवरे आणि दागिने दोघांनाही जागच्या जागी ठेवतो. मला ते वाक्य काही कळलं नाही, पण भावना पोचलेल्या होत्या. तेव्हा आता बघूया गुणांची आघाडी कोणी घेतलेली आहे. सून गट आहे 5 गुणांवर आणि सासू गट आहे 3 गुणांवर. बघूया आता गुणांची आघाडी कोण घेत आहे. 4
कुठला गट जिंकणार बघूया आता. 7 8 9 जागच्या जागी न ठेवणाऱ्या वस्तूंची मेजॉरिटी जास्त. 12 13 नाही पप्पा 7 सगळे सुनेला पाहिजे वाटतं. 8. थांबा, पप्पांचं मत बघूया आता कोणाकडे. घ्या, तुमच्याकडे आलंय. आणि मुलाचं मत बघूया आता तुमच्याकडे येत आहे का आई? नाही म्हणजे काय? नाही ना, सासू आणि सून. असं लिहायचं का? 6 मग आई नाही ठेवत. बरोबर. पहिल्यांदा दुर्मिळ मत आपल्याला मिळालेलं आहे, इनव्हॅलिड झाले ते. त्यामुळे ते बाद झालेलं आहे मत. तुमच्याकडे किती आहेत? 13. चला 13. त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. हे 1300 रुपयाचं बक्षीस. अभिनंदन. आणि जिंकलेला गट आहे सून गट. अभिनंदन. आणि आता बघूया पैठणी कोण जिंकणार. या खेळामध्ये या चिमट्याच्या सहाय्याने एका वेळेला एक असं उचलायचं आणि चिमट्याच्याच सहाय्याने उभं करायचं आणि अशा पद्धतीने उभं करायचं आहे. बघूया, वेळ आहे 2 मिनिटाची. 2 मिनिटात सगळ्यात जास्त ठोकळे कोण उभे करणार ते आपण बघणार आहोत. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बोटाचा स्पर्श होता कामा नये, फक्त चिमट्याच्या सहाय्याने ते उभे करायचे. 1 2 3 वेळ सुरू झाली. उभं करायचंय, उभं. लगेचच मोजतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आणि इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 आणि 14 असा हा अंतिम सामना रंगला. खूप छान साथ दिली या खेळामध्ये सासरे बुवांनी. झी मराठीकडून ही भेटवस्तू सासरे बुवा. तर मुलांनी खूप छान साथ दिली, त्यामुळे झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. आणि उपविजेत्या ठरल्या सुनबाई. सुनबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. थँक्यू. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई. सासूबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा खूप रंगलेला या घरातला आजचा भाग. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.